पण आता आपण बघतो ना, की काही-काहींची अक्षरशः 130, 40, 170 किलोचे लोकं असतात आणि अशा लोकांना साधारण बेरियाट्रिक सर्जरी सांगितली जाते आणि त्याचा असं सध्या असं सांगतात, की त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे. तर असे काही पेशंट्स असतात का आपल्याकडे, की 160, 170 किलो आहे आणि खातायत कमी आणि आता दुसरा कुठलाच उपाय नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं का, की अशा लोकांना बेरियाट्रिक सर्जरीनी फायदा होईल? आता कसं आहे की बॅरेट्रिक सर्जरी हा म्हणजे बॅरेट्रिक सर्जरी काही लोकांना करणं आवश्यकच असतं यासाठी की लाईफस्टाईलमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात, आता मी जे सांगतो किंवा 2 वेळा जेवा आणि 4.5 किलोमीटर चाला. आता ज्याचं वजन 170 किलो आहे किंवा 160 किलो आहे, तो माणूस तर पलंगावरून उठतसुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये आणि दुसरं काय होतं की या लोकांमध्ये सायकोलॉजिकल फॅक्टर्स पण ऑपरेट होतात, की जसं माणूस लठ्ठ होत जातो, जसं एकटा पडतो, मित्र-मैत्रिणी राहत नाहीत. मग ते डिप्रेशनमध्ये पण काही लोकं जातात आणि मग डिप्रेशनमधला पास टाईम काय असतो तर खाणे. आणि म्हणून मग खूप लोकं आणि अनेक प्रयत्न केलेले असतात. हे डाएट केलं, ते केलं, काही होत नाही आणि म्हणून ते एका प्रकारे असे निराश झालेले असतात. आणि मग काय होतं, की मग हा पास टाईम खाण्याचा असेल, तर मग घरी बसून खायचं आणि काही एक्सरसाइज नाही, काही नाही, तर वजन वाढत जातं. अशा स्टेजमध्ये तर तुम्ही लाईफस्टाईल त्यांना सांगायला लागला, तर लाईफस्टाईल करून होईल त्यांना फायदा. पण कदाचित 10 वर्ष लागतील. एवढी 10 वर्ष त्यांच्याकडे आहेत का हा प्रश्न असतो. कारण 170 किलो वजन असेल त्याचं, तर ऑलरेडी त्याला हायपरटेन्शन, बाकी अनेक गोष्टी झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे तो हार्ट अटॅकनी मरणार एखाद्या दिवशी. तर त्याच्याऐवजी त्याला जर बॅरेट्रिक सर्जरी अशा माणसाला म्हणजे जनरली 125, 130 किलोच्या वर असेल, तर मग अशा माणसांनी बॅरेट्रिक सर्जरी करायला काही हरकत नाही. म्हणजे डिपेंडिंग ऑन दॅट बॅरेट्रिक सर्जन्स ओपिनियन. आणि जनरली त्याचे ब्लड रिपोर्ट्स काय आहेत? त्याला हो, ते दुसरे सगळं कुठले बघून असोसिएटेड आजार आहेत का? त्यानुसार ते सर्जन त्याचं ठरवतील. पण खूप जास्त वजनाच्या लोकांना लाईफस्टाईल करायला काय त्यांना वेळ लागतो ना तेवढा. तेवढा वेळ त्यांच्या हातात असेल तर काही करायला हरकत नाही. आता माझ्या कॅम्पेनमध्ये बघतो मी 130 किलोचे लोकं पण होते. त्यांची वजनं 20, 25, 30 किलो कमी पण झाली. किती दिवस लागतात? दीड एक वर्षामध्ये. माझं रेकॉर्ड जे आहे आमचं ते 15 महिन्यामध्ये 59 किलोचं आहे. हो. पण हे सरसकट सगळ्यांना होईल असं नाही. पण हे खूप डेडिकेटेडली केलं समजा. आता आम्ही सांगितलं 4.5 किलोमीटर चाला. तो माणूस 9 ते 10 किलोमीटर चालायचा रोज. तर हे जे करू शकतात डिटरमाइंड एफर्ट्स, त्यांना रिझल्ट मिळू शकतात. पण अगदी खूप 150, 160 वाल्यांचं थोडंसं अवघडच असतं. आता तुम्ही म्हणालात, की जे डिप्रेशनमध्ये असतात, ते मग एकटे पडतात, खातात. असं आहे का, की स्थूलत्व म्हणजे आपण जाड आहोत म्हणून डिप्रेशन येतं? का डिप्रेशन आलं म्हणून आपण खात राहतो का तर त्याच्यातनं कुठेतरी एक मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं? म्हणजे हे तसं पाहायला गेलं तर हे दोन्ही म्हणजे कशाने काय होतं हे सांगायला थोडं अवघड, पण जनरली असं होतं, की वजन जसं वाढायला लागतं, तसं काय होतं, की आपल्याकडे कसं असतं, की त्याला बॉडी शेमिंग म्हणतात किंवा तो "अरे जाड्या, अमुक-तमुक" असं म्हणण्याचे जे प्रकार असतो आणि लोकांना त्यात काही वाटतही नाही म्हणजे किंवा त्याचं काय सायकॉलॉजी आपण हे करतोय वगैरे असं लोकं एवढं काही बॉदर करत नसतात. लोकं बिनधास्त बोलून जातात आणि मग काय होतं हळू मग त्याचा पळण्याचा स्पीड कमी असतो, चालण्याचा स्पीड कमी असतो. मग त्याचे मित्र हळू जे जोरात चालणारे असतात फास्ट, ते मग त्याला हळूहळू कंपनीतून बाजूला करतात. मग त्याच्यातून एकटेपणा येतो. मग एकटेपणा आल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हटलं डिप्रेशन वगैरे ते होऊ शकतं. पण आता जर एखाद्याला ऑर्गॅनिक डिप्रेशनच असेल, तर अशा लोकांना डिप्रेशनमुळे पण लठ्ठपणा येऊ शकेल. की त्यांना पास टाईम तेवढा जर असेल खाण्याचा, की त्याचं प्लेजर एक मिळत असेल, तसं होऊ शकतं. पण तरीसुद्धा मग अशा वेळेला म्हणजे मानसिक निर्धार एनिवे खूप महत्त्वाचा आहे, नाही का? खूपच महत्त्वाचं आहे. कुठलीही लाईफस्टाईल करायची तर निर्धार पाहिजेच. मग तो कुठून आणायचा? कारण आज आपल्यासमोर इतके सारे ऑप्शन्स आहेत. 2 मिनिटात काही मागवलं की खायला येतं आणि सगळी प्रोसेस्ड फूड्स आहेत. तर तो निर्धार कुठून आणायचा? आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की निर्धार आणायचा कुठून तर तुम्हाला तुमची कंपनी बदलणं फार महत्त्वाचं म्हणजे सुधारवणं. की तुम्ही जर दोनदा जेवणारे असाल, तर जनरली असं असतं आता आपण कॉमन एक्झाम्पल देतो, की दारू पिणारे जे लोकं असतात, ते दारू न पिणाऱ्या लोकांना आपल्या कम्युनिटीत ओढायचा खूप प्रयत्न करत असतात. हे कुठेही तुम्ही जा, की जर कोणी म्हणाला, "मी नाही घेत." "अरे एकदा घे, काय होतंय? मीच पैसे भरणार आहे." म्हणजे ते आपला कल्ट वाढवायच्या प्रयत्नामध्ये असतात. आणि त्याच्या विरोधामध्ये बघायला गेलं तर न पिणारे जे लोकं असतात ते आपण पित नाही याच्यामध्ये समाधानी असतात. तर गरज या गोष्टीची आहे, की मी जे करतो आहोत, मी जे चांगलं करत आहे, तर ते मोठ्याने लोकांना सांगण्याची गरज आहे. आणि मग त्याचा परिणाम तुमच्याबरोबरची कंपनी जी आहे, ती कंपनी बदलली समजा. तुमच्या घरातले लोकं बदलले तुमच्याबरोबर.
की नवरा करतोय तर नवऱ्याबरोबर बायकोनी पण केलं, ती पण 2दा जेवायला लागली, तर आपोआप घरातला नाश्ता बंद होतो, आपोआप मध्ये होणारा चहा बंद होतो. आणि मग काय होतं की ते सगळं वातावरण तसं तयार होतं आणि मग निर्धार टिकवायला सोपं जातं. नाहीतर एक माणूस करत असेल आणि सगळे त्याला विरोध करत असतील आणि त्याचं कसं ते मोडतंय निर्धार हे बघत असतील, तर ते अशक्य होऊन जातं. आता तुम्ही दारूबद्दल बोललात, तर तीच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अलाउड आहे का? त्या 55 मिनिटामध्ये? नाही आता कसं आहे की म्हणजे आणि चॉकलेट, दारू म्हणजे हेच कधीतरी असे पदार्थ. म्हणजे आधी दारूविषयी सांगतो की दारू आता आपण फार्मॅकॉलॉजीमध्ये वाचलेलं आहे की दारू काही औषध नाही, दारू काही अन्नपदार्थ नाही आहे. आणि शेक्सपियरनी फार चांगलं वाक्य म्हटलं आहे की इट स्टिम्युलेट्स द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे दारू प्या असं कुठेच डॉक्टर सांगणार नाही. परंतु आता काही लोक असे आहेत जगामध्ये की जे रोज 2-3 पेग घेतल्याशिवाय त्यांना होतच नाही. म्हणजे तुम्ही त्यांना काही सांगा, म्हणजे मी त्यांना काही सांगा नका घेऊ म्हटलं तर ते माझ्याकडेच येणार नाहीत उद्यापासून. म्हणजे त्यांना ते घ्यायचंच आहे, ते घेणारच आहेत. म्हणजे मी काहीही सांगितलं तरी फरक पडत नाही. अशा लोकांना आम्ही सांगतो की 55 मिनिटात खाणे-पिणे कार्यक्रम आटपा. तर लाईफस्टाईलवर त्याचा दुष्परिणाम होणार नाही, पण तुमचं लिव्हर आणि किडनी तुम्ही सांभाळा. कारण इट इज नॉट ए प्रोटेक्शन फॉर युअर लिव्हर अँड किडनी. त्याचं काय व्हायचं ते होणारच आहे नुकसान. तर अशा पद्धतीने मग असं आम्ही सांगतो. आता चॉकलेट वगैरे गोष्टी आहेत की मुळामध्ये कसं आहे की साखर कशातही मिक्स करून दिली तर ती ॲडिक्टिव्ह बनते. कोकोमध्ये असेल किंवा त्यामुळे ते ॲडिक्शन त्याच्यामुळे होतं. पण आता कसं आहे की समजा चॉकलेट काय मग आयुष्यभर खायचंच नाही का कोणी? असं नाही आहे. नॉन डायबेटिक असेल त्याला खायला परवानगी आहे. पण जेवणाच्या सुरुवातीला खा, मध्ये-मध्ये खाऊ नको. एवढं आपण सांगतो. म्हणजे चॉकलेट खा असं कोणाला सांगत नाही, पण खात असेल तर ते 2 जेवणामध्ये सुरुवातीला खाल्लं तर काही बिघडत नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.